तेरडोकी गावात गोरा कुंभार नावाचे भगवान विठ्ठल यांचे एक महान भक्त राहत होते। व्यवसायाने ते कुंभार होते। भांडी बनवताना देखील ते सक्त पांडुरंगाचे नामस्मरण करत आणि भजन गात असत। एकदा त्यांची पत्नी पाणी आणण्यासाठी बाहेर गेली आणि लहान बाळाला अंगणात, जिथे गोरा कुंभार माती तुडवत होते, तिथेच ठेवून गेली। गोरा कुंभार नेहमीप्रमाणे पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होते। मडक्यांसाठी माती मळण्यासाठी त्यांनी खड्ड्यात पायाने माती तुडवण्यास सुरुवात केली होती। खेळता खेळता त्यांचे बाळ त्या मातीच्या खड्ड्यात पडले। गोरा कुंभार भजनात इतके रमले होते की त्यांना बाळाचे रडणेही ऐकू आले नाही आणि त्यांच्या पायाखाली बाळ चिरडले गेले। पत्नी परत आल्यावर ती बाळाला शोधू लागली। बाळ दिसेना म्हणून ती गोरा कुंभारांकडे गेली। तेव्हा तिच्या नजरेस मळलेली माती रक्ताने लाल झालेली दिसली। तिला सर्व प्रकार लक्षात आला। ती दुःखाने आक्रोश करू लागली। आपल्या हातून मोठा अपराध झाला या पश्चात्तापाने गोरा कुंभारांनी स्वतःचे दोन्ही हात मोडून टाकले। त्यामुळे त्यांचा कुंभारकामाचा व्यवसाय ठप्प झाला। त्यानंतर भगवान विठ्ठल आणि माता रखुमाई हे मजुरांच्या वेशात त्यांच्या घरी राहू लागले। त्यांच्या कृपेने गोरा कुंभारांचा व्यवसाय पुन्हा भरभराटीस आला। काही दिवसांनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव पंढरपूरकडे जात होते। वाटेत ते तेरडोकी गावात आले। त्यांनी गोरा कुंभार आणि त्यांच्या पत्नीला पंढरपूरला सोबत येण्यास सांगितले। पंढरपूरमध्ये संत नामदेव कीर्तन करू लागले। सर्व संत मंडळी कीर्तन ऐकण्यासाठी बसली। गोरा कुंभार आणि त्यांची पत्नीही कीर्तन ऐकू लागले। कीर्तन रंगात आले आणि सर्वांनी हात वर करून टाळ्या वाजवायला सुरुवात केली। गोरा कुंभारांनीही सहजपणे आपले मोडलेले हात वर उचलले। तेव्हा सर्वांच्या आश्चर्याचा पारावार उरला नाही। त्यांच्या मोडलेल्या हातांना पुन्हा हात फुटले। सर्व संतांनी आनंदाने पांडुरंगाचा जय जयकार केला। गोरा कुंभारांची पत्नी भावुक होऊन म्हणाली, हे प्रभो, माझे लेकरू माझ्या पतीच्या पायाखाली चिरडले गेले। त्या दुःखाने मी व्याकुळ झाले आहे। प्रभो, माझ्यावर दया करा। माझे बाळ मला परत द्या। क्षणातच तिने पाहिले, तिचे बाळ तिच्याकडे रांगत येत होते। भक्तावर कृपा करणाऱ्या विठ्ठलाने तिची प्रार्थना ऐकली होती। तिने प्रेमाने बाळाला मिठीत घेतले। उपस्थित सर्वांनी आनंदाने टाळ्यांचा गजर केला आणि पांडुरंगाचा जय जयकार केला।